महाराष्ट्राचे भावी पोलीस मित्रांनो, आपणा सर्वांना जाधव सरांचा नमस्कार. उद्या 12 एप्रिल उद्या तुमच्या पोलीस भरतीचा लेखी पेपर आहे आणि लेखी पेपर असल्यामुळे तुमची तयारी जोरात असेल. मित्रांनो, आज मुद्दाम मी व्हिडिओ टाकतोय कारण परीक्षेच्या संदर्भात तुम्हाला काही मला सूचना द्यायच्या आणि हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. परीक्षेच्या वेळी आपण कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे या संदर्भात मी आज तुम्हाला सांगणार. मित्रांनो, या मुंबईमध्ये भरती झालेला काळ मी बराच पाहिलेला आहे. या अगोदर पोलीस भरत्या पाहिलेल्या आहेत. 1975 साली मी मुंबईमध्ये आलो. तुम्हाला कल्पना आहे, माझ्या घरातले जवळजवळ सगळेच पोलीस आहेत, त्यामुळे पोलीस भरतीचा अनुभव मला आहे. त्यामुळे उद्या पेपर आहे. या माझ्या मुलांना काही सूचना द्यायच्या. कारण आम्हालाही वाटतं की आमची मुलं पास झाली पाहिजे, पोलीस झाली पाहिजे, स्वतःच्या पायावर उभे राहिली पाहिजे, स्वावलंबी बनली पाहिजे. हा आमचाही दृष्टिकोन आहे आणि म्हणून राहत नाही म्हणून शुभेच्छा देण्यासाठी हा व्हिडिओ मुद्दाम मी पाठवतो. मित्रांनो, अगोदर चालायचं, पैसे लोक भरायचे, पोलीस करायचे, वशीला चालायचं. पण आज तसं काही नाही. 2005 पासून भरती, पोलीस भरती महाराष्ट्र शासन अतिशय क्लिअर घेतं. एक पैशाचा भ्रष्टाचार होत नाही. गोरगरीब मुलांना सेवा करण्याची संधी मिळते. पोलीस भरतीला आता पैसा लागत नाही, वशीला लागत नाही. काही लोकांची संकल्पना आहे, काही लोकांना वाटतं की माझा काका पोलीस आहे, माझा मामा पोलीस आहे, मला भरती करणार नाही. ही डोक्यातली खुळी कल्पना काढून टाका. मेहनत करणाराच पोलीस होऊ शकतो. पोलीस भरतीसाठी मैदानी तुमची झालेलीच आहे. मैदानीची मार्क तुम्हाला समजलेली आहेत. कुणाला 40 असतील, कुणाला 42 असतील, कुणाला 35 असतील, कुणाला आणखी कमी असतील. मित्रांनो, आता उद्या लेखी परीक्षा. लेखी परीक्षा आणि मैदानी यांची मार्क एकत्र करून मेरिट लिस्ट लावली जाते आणि त्यावर तुमचं भवितव्य अवलंबून आहे. तेव्हा मित्रांनो, आज मी काही सूचना देणार आहे परीक्षेच्या संदर्भात, त्या तुम्ही व्यवस्थित ऐकायच्या आहेत. परीक्षा म्हटलं चिंता आली, टेन्शन आलं, काळजी आली. काय करावं? पेपर सोपा असेल का? मी पास होईन का? माझा नंबर लागेल का? अनेक शंका कुशंका आपल्या डोक्यामध्ये येतात. मित्रांनो, काळजी करत बसून चालत नाही. चिंतेने प्रश्न सुटला नाही. भीत्या पाठी ब्रह्म राखतात. भिणाऱ्या माणसालाच भीती दाखवतात लोक. आपण घाबरायचं नाही, डेअरिंग ठेवायचं, येणाऱ्या संकटाला पुढे जायचं, अडचणीवर मात करायची, जिद्दीनं पुढे जायचं. त्यासाठी उद्याचा पेपर आहे. मी पास होईन का? मला येईल का? मला जमेल का? असल्या शंका कुशंका डोक्यामध्ये आणायच्या नाही. तेव्हा उद्याच्या पेपरमध्ये तुम्ही व्यवस्थित शांतपणे चिंतन करणं, लिखाण करणं हे महत्त्वाचं आहे. मित्रांनो, परीक्षा म्हटलं की आपल्याला देवाच्या रात्रीच ठरवतो आपण कुठल्या कुठल्या देवाचं दर्शन घ्यायचं. या जगामध्ये परमेश्वर आहे. परमेश्वर कुठं आहे?
चरामध्ये परमेश्वर भरलेला. वहीमध्ये परमेश्वर आहे, पुस्तकामध्ये परमेश्वर आहे, सगळीकडे परमेश्वर आहे. आपले आई वडील आपले परमेश्वर आहेत. आपल्या आई वडिलांची सेवा, आई वडिलांचं दर्शन म्हणजे परमेश्वराचं दर्शन. तेव्हा मित्रांनो, उद्या इतर मंदिरं बघण्यापेक्षा आई वडिलांचं दर्शन घ्या. तेच तुमचे विठ्ठल रुक्माई आहे. त्यांचं दर्शन घ्या आणि परीक्षेला निघा. रस्त्यात एखादं मंदिर भेटलं त्यांचंही दर्शन. कारण शेवटी तुमच्या प्रयत्नाबरोबर परमेश्वराची साथ असणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे सर्वस्व आपण देवावर ठेवून चालणार. मेहनतीची गरज आहे, प्रयत्नांची गरज आहे. आणि प्रयत्नाच्या जोडीला परमेश्वराची साथ असते, हेही लक्षात ठेवा. त्यामुळे टेन्शन न घेता, चिंता न करता आपण पुढे जायचं आहे. त्याच्यानंतर परीक्षेला जाताना आपण तात्याचा ठोकळा घ्या, प्रश्नसंच घ्या, अमुक घ्या, तमुक घ्या, दप्तर भरा मोठं नाही. आता काय करायचं? वर्ष दीड वर्ष तुम्हाला दिला होता ना, आता तात्याचा ठोकळा घेऊन तुम्हाला काय करणार आहे? आता प्रश्नसंच घेऊन काय करणार आहे? आतापर्यंत जे केलेलं आहे त्याचं आत्मचिंतन करा आणि परीक्षेला निघा. फक्त जाताना 2 व्यवस्थित पेन, आवश्यक असली तर कंपास पेटी, पॅड घेऊन तुम्ही जा. पण जात असताना एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या पॅडवर काही दुसरं लिहिलेलं आहे का ते खोडून टाका. हातावर काही लिहिले का खोडून टाका. खिशामध्ये कुठे चिठ्ठी चपाटी आहे का शोधून पहा. जवळ ठेवू नका. कारण साधी क्षुल्लक गोष्ट सुद्धा परीक्षेत अडथळा आणू शकते. सुपरवायझर चेक करणार, काही वेळेला स्क्वॉड आपल्या परीक्षा हॉलमध्ये येतं आणि त्यावेळेला ते चेकिंग करतात, हेही सर्वांनी लक्षात ठेवा. मित्रांनो, जाताना सर्व कन्फर्म करून तुम्ही परीक्षा हॉलकडे निघालं पाहिजे. दुसरी गोष्ट, वेळेत जाणं गरजेचं आहे. वेळेला महत्त्व आहे. 10 वाजता 11 वाजता पेपर असेल तर त्याच्या अगोदर अर्धा तास तुम्हाला तिथं घेतलं जातं. त्यामुळे तुम्ही वेळेमध्ये परीक्षेला पोहोचणं गरजेचं आहे, हेही सर्वांनी लक्षात ठेवा. त्यानंतर परीक्षेपर्यंत रूममध्ये गेल्यानंतर आपला नंबर बघा, चेक करा कोणत्या रूममध्ये आहे, कोणत्या क्लासरूममध्ये आहे. तिथं जाऊन आपला बेंच पकडा आणि सुपरवायझर आतमध्ये येईपर्यंत तुम्ही स्वतः आत्मचिंतन करा. शेजारी कोण बसले, पलीकडं कोण बसले, मागं कोण बसले, पुढं कोण बसले, त्याची कपडे फारच चांगले आहेत, तो फार हुशार दिसतो, माझ्या मागचा हुशार दिसतो, पुढचा हुशार दिसतो आणि मीच मठ्ठ दिसतो, ही संकल्पना डोक्यात आणू नका. त्यांच्यापेक्षा आपण हुशार आहोत असे समजा. मुलं सिव्हिलवर असल्यामुळं चांगली चांगली कपडे घालून येतात, याचा अर्थ त्यांना फार बुद्धी आहे असं समजू नका. जग काय करतं हे मला माहीत नाही, मी काय करतोय हे मला माहिती आहे. बेंचवर बसल्यानंतर स्वतःचं आत्मचिंतन करा की आजचा पेपर मला कसा सोपा जाईल. प्रत्येक वेळेला वाटतं आपल्याला हा बसलेला मुलगा हुशार असेल, बुद्धिमान असेल. काय तुम्हाला कल्पना आहे? अरे त्याच्यापेक्षा तुम्ही हुशार आहात, बुद्धिमान आहात. घाबरू नका, शांतपणे बसा, आत्मचिंतन करा. आता थोड्याच वेळात सुपरवायझर येतात. वेळ झालेली असते, वर्गामध्ये सुपरवायझर येतात. सुपरवायझर आल्याबरोबर काही सूचना देतात. त्या सूचनांकडे लक्ष द्या. कोणत्या गोष्टी जवळ असाव्यात, कोणत्या गोष्टी बाहेर ठेवा. जाताना मोबाईल घेऊ नका. बाहेर ठेवला तर कोणीतरी नेण्याची शक्यता असते. बरोबर येणाऱ्या व्यक्तीबरोबर मोबाईल ठेवा. तुम्ही परीक्षेच्या हॉलमध्ये बाहेर पडल्यानंतर मग मोबाईल घ्या. दप्तराचं ओझं आणू नका. फक्त लेखन साहित्य बरोबर ठेवा आणि सुपरवायझरने दिलेल्या सूचना पाळा. आणि सूचना दिल्यानंतर सुपरवायझर तुम्हाला उत्तरपत्रिका देतात.
उत्तरपत्रिका दिल्यानंतर तुमचा कोड नंबर कुठं टाकायचा, काय टाकायचं, ह्या सर्व माहिती व्यवस्थित भरून तो चुकता कामा. तो जर चुकला तर सगळा निकाल चुकेल. त्यामुळे प्रथमदर्शनी तुम्ही ते वरचं पृष्ठभागावर असणार माहिती तुम्हाला भरावी लागेल. ती व्यवस्थित भरा. तुमचं नाव असेल, नंबर असेल किंवा काय असेल ते सगळं भरून टाकायचं आहे, हे सर्वांनी लक्षात ठेवा. त्यानंतर तिथं बसल्यानंतर पेपरला सुरुवात करण्या अगोदर आजूबाजूला नजर टाका. काही मुलं चॅप्टर असतात, हुशार असतात, एखादा कागद तुमच्या बेंच खाली टाकून देतात आणि त्यांचा ते पेपर लिहितात. पण अचानक एखादा स्क्वॉड आलं, सुपरवायझर आले आणि तुमच्या बेंच खाली जर कागद दिसला तर तुम्हाला जबाबदार धरलं जातं. परीक्षेमधून हकलून द्यायला कमी करत नाही, तो 15-20 मिनिटं वेळ बर्बाद होतो. त्यामुळे आपल्या आजूबाजूला काय आहे का, बेंच खाली काय आहे का, हे बेंचवर काय कोणी लिहिलंय का, हे सगळं चेक करा आणि पेपर लिहायला सुरुवात करा. मित्रांनो, आता महत्त्वाचा प्रश्न असा आहे, पेपर लिहायला बसल्यानंतर आपण पाहतो पटकन पेपरवर नजर फिरवतो. कोणते प्रश्न सोपे आहेत, कोणते मला येणार आहेत, कोणते अवघड आहेत, किती सोपं आहे, किती अवघड आहे, ह्याचं ऑब्झर्वेशन पहिल्या 5 मिनिटामध्ये आपण करतो. मित्रांनो, पेपर सोडवत असताना तुम्हाला लिखाण करायचं नाही, तुम्हाला फक्त गोल करायचा आणि तो गोल व्यवस्थित करा. चाकुरीच्या बाहेर जाऊ देऊ नका, भला मोठा गोल काढू नका. त्यांनी जे चित्र दिलं आहे त्याच्यामध्येच ते गोल झालं पाहिजे, हे सर्वांनी लक्षात ठेवा. पहिला प्रश्न आहे, पहिला टप्पा असा आहे की सर्व 100 प्रश्नापैकी तुम्हाला येत असलेले करेक्ट उत्तर आहेत ते प्रश्न आहे. सपोज 100 प्रश्नापैकी 50 प्रश्न तुम्हाला उत्तर बरोबर आहे, तो पहिला राऊंड झाला. जे करेक्ट येत आहे तो राऊंड पहिल्यांदा घ्या. ते झाल्यानंतर सेकंड राऊंड. आता सेकंड राऊंडमध्ये काय असतं लक्षात घ्या. सेकंड राऊंडमध्ये असं असतं की आपल्याला ह्या दिलेल्या पर्यायापैकी कोणता पर्याय उत्तर असेल हे शोधण्यासाठी आपल्या मनामध्ये शंका निर्माण होते. हे आहे का ते आहे, ते आहे का हे आहे, कुठलं नक्की खून करू, हा प्रश्न असतो. त्यामुळे सेकंड राऊंडमध्ये तुम्ही काय करा की 2 पर्याय तुमच्या डोळ्यासमोर आहे, तर त्यातला योग्य पर्याय असेल कोणता असेल याचा थोडासा विचार करून ते टिकमार्क करून घ्या. अशा प्रकारे सेकंड राऊंडमध्ये येणारे 25-30 प्रश्न आहेत ते लिहून टाका. आणि तिसरा जो राऊंड आहे तो आपल्याला समजतच नाही, येतच नाही, कोणता पर्याय, कोणती खून करू, 1 नंबरला करू, अ ला करू, ब ला करू का क ला करू. मित्रांनो, ते प्रश्न व्यवस्थित वाचा, शिक्षकाने शिकवलेलं ते आठवा आणि याचं उत्तर नक्की कुठलं असेल याचा अंदाज घेऊन तुम्ही त्याच्यावर टिकमार्क करा. 100 पैकी 100 प्रश्नांना टिकमार्क झाली पाहिजे, तो मागचे मार्क वजा केले जाणार नाही. त्यामुळे एखादा प्रश्न बरोबर येण्याची शक्यता असते. त्यामुळे सर्व प्रश्न सोडवून झाले पाहिजे, हे सर्वांनी लक्षात ठेवा. आणि एक महत्त्वाची सूचना की बऱ्याच मुलांना आजूबाजूला बघायची सवय असते. 5व्याला कोणती खूण केली त्यानं, 7व्याला कोणती केली, 10व्याला कोणती केली. अरे एक लक्षात ठेवा, तुमचे प्रश्नपत्रिका ABCD असते, 1 2 3 4 असते. म्हणजे तुमच्या शेजारी असलेल्या मुलाचा पेपर तुमचाच आहे असं नाही. तुमच्याकडे ए असेल तर त्याच्याकडे सी असू शकतो आणि त्याच्याकडे सी असेल तर तुमच्याकडे बी असू शकतो. आणि त्यामुळं तुमच्या 5व्या प्रश्नाचं उत्तर त्याच्या 5व्या प्रश्नाला जुळणार नाही. याचं कारण असं, प्रश्न तेच असतात, 100 प्रश्न तेच असतात, फक्त ABCD मध्ये ते प्रश्न खालीवर केले असतात. त्यामुळे तुमचा 3 नंबरचा असणारा प्रश्न यांचा 80 नंबरचा सुद्धा असू शकतो. त्यामुळे शेजाऱ्याचं बघून लिहिण्याचा आणि खूण करण्याचा प्रयत्न करू नका. स्वतःच्या मनाला वाटतंय स्वतःचा प्रश्नपत्रिका आणि स्वतःचा पेपर याकडेच बारकाईने लक्ष द्या. डोक्यात दुसरा विचार आणू नका, कोणाला विचारण्याच्या भानगडीत पडू नका. कारण तुम्हाला सांगणारा माणूस खरं सांगेल कशावरून, तुम्हाला फसवण्यासाठी खोटं सुद्धा उत्तर सांगू शकतो आणि आपल्याला ते बरोबर वाटतं. त्यामुळे मित्रांनो, त्या नादाला एक तुम्ही लागू नका, हे सर्वांनी लक्षात ठेवा. त्यानंतर पेपर वेळेमध्येच होणं गरजेचं आहे. टायमिंगला फार महत्त्व आहे. शेवटच्या 10 मिनिटाची बेल होते त्यावेळेला पेपर बरोबर आहे का, सगळ्या प्रश्नावर खुणा झालेले आहेत का, पहिल्या पानावर माझा नंबर वगैरे टाकलेला आहे का, सगळं व्यवस्थित चेक करा. आणि दुसरी गोष्ट, समजा शेवटच्या 1 मिनिटात तुम्हाला असं वाटलं की हा
92 प्रश्न चुकलेला आहे आणि त्याचं उत्तर हे आहे, खाडाखोड करत बसायचं नाही. खाडाखोड केलेला प्रश्न बाद होतो हे लक्षात ठेवा. डबल तुम्ही करत बसला तर तो प्रश्न बाद धरला जातो. एकदा केलं ते फायनल असतं हे सर्वांनी लक्षात ठेवा. म्हणून खून करण्याच्या अगोदरच विचार करा, विचार केल्यानंतर विचारात पडू नका, हे लक्षात ठेवा. मित्रांनो, सगळे पेपर व्यवस्थित सोडवल्यानंतर शांत मनाने पेपर देऊन टाका आणि न सांगता सगळं उरकून प्रत्येकानं आनंदानं आपल्याच घरी जायचं, हेही लक्षात ठेवा. मित्रांनो, या सूचना मी तुम्हाला दिल्या. टेन्शन घेऊन बसू नका. किती मार्क पडू द्या, तो प्रश्न नंतरचा. अगोदर हे काम करा, व्यवस्थित करा आणि नंतर 2-3 दिवसांमध्ये आन्सर के आल्यानंतर ते प्रश्न चेक करा. तुम्हाला किती मार्क पडतील, मैदानाची किती आहेत, लेखीची किती पडतील, याच्यावरून आपल्याला कॅल्क्युलेशन करता येईल. त्यामुळे तुम्ही चिंता न करता, काळजी न करता विचार. आता सर्वात महत्त्वाची शेवटची सूचना आहे मित्रांनो, आणि ती तुम्हाला पण आहे आणि तुमच्या आईवडिलांना. तुमच्या आईवडिलांना जाधव सरांचा नमस्कार. मी एक गोष्ट सांगतो, ही मुलं आहेत, कुणाला जास्त मार्क पडतात, कुणाला कमी पडतात. एखादा मुलगा थोड्या 1-2 मार्कासाठी नापास होऊ शकतो. ही परीक्षा आहे, त्यामुळे त्याच्यावर राग क्रोध करू नका. त्यानं त्याच्या परीने प्रयत्न केला आहे आणि जर तो 1-2 मार्कामध्ये, 4 मार्कामध्ये, 10 मार्कामध्ये गेला असेल तर त्याला परत एक चान्स आहे. मुलं आपली आहेत, त्यांना माफ करणं आपलं काम आहे. चिडून रागून प्रश्न संपत नाही. त्यांना समजून घ्या आणि पुन्हा तयारीला लावा. कारण आज मला सांगा, इंजिनियर व्हायचं म्हटलं तर 4-5 वर्ष जातात. मेडिकलला डॉक्टर करायचे असेल तरी 5-6 वर्ष जातात. मग पोलीस भरतीसाठी 2 वर्ष गेली म्हणून काय झालं, त्याचा विचार करा. त्यांच्यावर रागवू नका, चिडू नका, रोसू नका, कारण त्यानं त्याच्या परीनं प्रयत्न केलेले आहेत. मित्रांनो, उद्याच्या पेपरची सर्वांनी तयारी केलेली आहे. जाधव सरांच्या वतीनं तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, तुम्ही पास झाला की मला व्हिडिओ कॉल करायला विसरू नका. मी तुमची वाट बघतो. तुम्हाला मी कल्पना दिलेली आहे. मला मुलगा नावावरनं ओळखता येत नाही, फोटो बघितला की माझ्या लक्षात येईल. तेव्हा मित्रांनो, मला व्हिडिओ कॉल करा आणि उद्याचा पेपर आनंदानं लिहा. पेपर सोपाच असणार आहे. तुम्ही व्यवस्थित लिहिणार आहे ही मला आशा आहे. या ठिकाणी मुद्दाम मी आज तुम्हाला व्हिडिओ पाठवला आहे, माझ्या मुलांची काळजी. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला पाठवला. मित्रांनो, परत आपण फोनद्वारे भेटणारच आहोत. दुसरी महत्त्वाची गोष्ट, नवीन मुलांच्यासाठी परत मी 25 एप्रिलपासून पहिल्यापासून व्हिडिओ टाकणार आहे. अभ्यासक्रम पूर्ण घेणार आहे. तुमचे नातेवाईक असतील, मित्र असतील, त्यांनाही कल्पना द्या की जाधव सर मुळापासून घेणार आहेत. 25 तारखेपासून व्हिडिओला नवीन सुरुवात होणार आहे आणि नवीन अभ्यासक्रमामधून नवीन भरतीसाठी, दुसऱ्या भरतीसाठी मी पोर्शनला सुरुवात करणार आहे. मित्रांनो, आता मी या ठिकाणी थांबतो आहे. तुमच्या आईवडिलांना, तुम्हाला माझा नमस्कार आणि तुम्हाला परीक्षेच्या खूप 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 हार्दिक शुभेच्छा. शांतपणे डोकं शांत ठेवून पेपर सोडवा, विचार करून सोडवा. एक मार्क महत्त्वाचा आहे, मोलाचा आहे आणि म्हणून तुम्हाला परत सांगतो, माझ्या सुविचाराची आठवण तुम्हाला परत करून देतो. अगर मेरे चलने के रास्ते पर कोई भी मुसीबत आ जाए, नदी हो तो अपना मार्ग बदल जाए, पर्वत हो तो गिर जाए, लेकिन नहीं बदलेगा मेरा मार्ग. मित्रांनो, धन्यवाद माझं ऐकून घेतलं. पुन्हा एकदा सर्वांना नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.